नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. हॅलो 24 तास मध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. मग करिअर असो किंवा गुंतवणूक किंवा आरोग्य अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. NEET म्हणजेच नीट, IIT व CET साठी स्कॉलरशिप परीक्षा ह्या विषयावर. आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ब्रिलियंट्स अकॅडमीचे संचालक प्रोफेसर BG काळभोर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी प्रोफेसर काळभोर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. न्यायालयाच्या निर्णयानुसार एक देश एक परीक्षा या तत्वावर 2017 पासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच होणार आहे. 11वी 12वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता नीटच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. 1991 पासून ब्रिलियंट्स अकॅडमीची पुण्यात सुरुवात करून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवण्यात ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय ते प्राध्यापक BG काळभोर आणि प्रोफेसर काळभोर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास ते ब्रिलियंट्स अकॅडमी हे स्वतः IIT JEE पूर्व परीक्षेत भारतातून 259 क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांनी 10 वर्ष टाटा मोटर्समध्ये कामही केलंय आणि त्यांचा 27 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव नीट, IIT JEE CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी फारच मोलाचा ठरतोय. चला तर आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत. आणि एक देश एक परीक्षा म्हणून आता 2017 पासून नीटच होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नीट ह्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. वैद्यकीय खरं तर प्रवेशासाठी ही परीक्षा असणार आहे. एकूणच या थोडक्यात नीट बद्दल काय सांगाल आणि विद्यार्थ्यांनी आणि 12वीचा विद्यार्थी त्या दृष्टीने तयारी पण करतोय. डिसेंबर महिन्यापर्यंत त्याचा बोर्डाचा अभ्यास झालेला असतो आणि आता सर्वांना चिंता लागते की नीट परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळेल का. मुख्यतः ही परीक्षा 11वी आणि 12वीच्या CBSE बोर्ड पोर्शनवरती अवलंबून आहे. गेले 6 महिने किंवा वर्षभर 12वीचा विद्यार्थी हा स्टेट बोर्डाचाच अभ्यास करतोय. 12वी HSC बोर्ड किंवा 11वी HSC बोर्डाचा अभ्यास केलेला आहे. आता अपेक्षा अशी आहे की स्टेट बोर्डाचा अभ्यास करताना त्याने असं काही स्किल आत्मसात करावं की त्याला 11वी आणि 12वीच्या CBSE बोर्डावरती आधारित जे मल्टिपल चॉईस प्रश्न येतील ते त्याला 3 तासामध्ये म्हणजे भरभर सॉल्व्ह करता आले पाहिजेत. हे खरं चॅलेंज आहे. म्हणजे अभ्यास करायचा स्टेट बोर्डाचा पण लक्ष ठेवायचं CBSE बोर्डाच्या पोर्शनवरती आणि नुसता CBSE बोर्डाचा पोर्शन आत्मसात करायचा नाही तर द्यायची मल्टिपल चॉईस एक्झाम. म्हणजे 45 क्वेश्चन्स फिजिक्सचे, 45 केमिस्ट्रीचे, 90 प्रश्न बायोलॉजीचे आणि हे सगळं भरभर करायचं. आणि हे सगळं ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतं. त्याचं मुलांना टेन्शन येतं, त्याच्या मुलांना भीती वाटते कारण त्यांना एक तर आपण वेळेत परफॉर्म करू का ही चिंता असते. या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे सुद्धा पूर्वी न विचारलेले असतात. ते तुमच्या बुद्धीला चॅलेंजिंग असतात. ज्याला 30 सेकंदामध्ये आकलन होतं प्रश्नाचं की मला काय विचारलंय आणि पुढच्या 30 सेकंदात तो विचार करून बरोबर उत्तर शोधतो, त्याची खरं या परीक्षेमध्ये कस लागणार आहे. तोच यशस्वी होणार आहे. तरी पण पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी असं लक्षात ठेवावं की एवढं सगळं असलं तरी घाबरून जायचं कारण नाही. कारण बेसिकली ह्या ज्या मल्टिपल चॉईस परीक्षा असतात त्याच्यामध्ये ABCD असे 4 पर्याय असतात आणि हे लक्षात ठेवावं विद्यार्थ्यांनी की त्यातलं एक तर बरोबर उत्तर आहेच ना. म्हणजे तुम्हाला ABCD पैकी एक उत्तर निवडायचंय. त्याच्याकरता तुम्हाला काही पाठांतराची गरज नाही, काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला अभ्यास करताना नेमकं कशाला महत्व द्यावं हे कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये एखादा पॅराग्राफ वाचल्यावरती याच्यावरती मल्टिपल चॉईस परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं, मल्टिपल चॉईसचं मटेरियल या टेक्स्ट मध्ये आहे का हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. कारण जे नुसतं भारंभार वर्णन असतं पुस्तकामध्ये त्याला आता काही महत्व नाही राहिलेलं. पूर्वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत हेच भारंभार पाठ करून लिहावं लागत होतं आणि ते किती तंतोतंत लिहिलंय याचं इव्हॅल्युएशन होत होतं. थोडक्यात तुमच्या स्मरणशक्तीचं इव्हॅल्युएशन होत होतं. आता तुमच्या बुद्धीचं होणार आहे. हा जो शिफ्ट आहे तो विद्यार्थ्यांनी नीट लक्षात घ्यावा आणि क पैकी नेमकं उत्तर शोधण्याची कला अवगत झाली की जे स्किल आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या ब्रिलियंट्स अकॅडमीमध्ये देत असतो ते स्किल जर अवगत झालं तर या परीक्षे इतकी सोपी परीक्षा नाही. ज्या विद्यार्थ्यांना टेन्शन आले त्यांनी बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. ह्या परीक्षेमध्ये काही टेक्निक्स इन्व्हॉल्व असतात, काही थोडक्यात उत्तरापर्यंत जाण्याचे मार्ग असतात. कारण एका मिनिटामध्ये तो विद्यार्थी असा विचार करून काय करणार आहे याची काळजी त्या परीक्षकाने सुद्धा केलेली असते. त्यालाही माहिती असते की हा विद्यार्थी एका मिनिटात उत्तर काढणार आहे. त्यामुळे त्याने त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्याकरता एक लूप होल किंवा एक सोपा मार्ग ठेवलेला असतो. पण तुम्हाला तो सुचतो का एक्झाम हॉलमध्ये. कारण काही विद्यार्थी काय करतात त्यांचं आकलनच मुळात त्यांना कॉम्प्लिकेटेड रस्त्याकडे घेऊन जातं. म्हणजे त्यांचं इंटरप्रिटेशन ऑफ द एक्झाम्पल इटसेल्फ इज रॉंग. मग ते भलतंच काहीतरी उत्तर काढत बसतात, वेळ जातो.
आणि मग त्यांना नैराश्य येतं. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेन प्रश्न नीट वाचा, त्याच्यामध्ये खुबी असते, त्याच्यामध्ये एक काहीतरी असं गुपित असतं किंवा एखादं उत्तर दडलेलं असतं त्याच्यामध्ये, ते तुम्हाला नेमकं शोधता आलं पाहिजे. मग ही तुम्हाला परीक्षा फार सोपी वाटेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. या परीक्षेसारखी सोपी परीक्षा नाही. जी नीटची अवस्था आहे तीच IITची. IIT JEE ही सुद्धा 360 मार्काची परीक्षा आहे. 360 पैकी 360 साधारण कोणालाच पडत नाहीत. माझं तर विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे की अख्खा सिलेबस करायच्या भानगडीत पडायचं, म्हणजे 50 प्रश्न, 50 धडे फिजिक्सचे करायचे, 50 केमिस्ट्रीचे करायचे, 50 मॅथ्सचे करायचे साधारणपणे 11वी-12वी मिळून. पण असं दिसतं मला की 95% मुलं इतके धडे वाचत बसतात आणि अभ्यास करतात आणि ते कशातच एक्सपर्ट होत नाहीत. पण मला वाटतं की साधी सरळ सोपी खरं तर परीक्षा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं अजिबातच कारण नाहीये. आणि तुम्ही स्कॉलरशिप देखील आता परीक्षा आयोजित केलेली आहे खास विद्यार्थ्यांसाठी. या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, नेमकी ही परीक्षा कोणासाठी आहे आणि कोण कधी ही परीक्षा देऊ शकतं? आता ही जी स्कॉलरशिप परीक्षा आम्ही आयोजित करतोय ती खरं तर 9वी, 10वी, 11वी, 12वी ह्या मुलांसाठी आहे. आणि या परीक्षेमध्ये आम्ही मुलांना असा फीडबॅक देणार आहोत की तुम्ही कुठे कच्चे आहात आणि काय केल्यामुळे तुमचं यश मिळणं तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणजे ह्या स्कॉलरशिपचे फायदे दोन आहेत. एक तर पालकांना असं समजून घेता येतं की आपला मुलगा किंवा मुलगी किती तयारीची आहे आणि नेमकं काय करावं लागणार, त्यांची पातळी कितपत आहे. आणि ही परीक्षा आपण 10 डिसेंबर आणि 17 डिसेंबरला घेणार आहोत. त्याकरता पुण्याच्या ऑफिसशी संपर्क साधायला हरकत नाही. पण ह्या स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्याला स्वतःचं पोटेन्शियल बघता येईल आणि त्याला नेमकं काय द्यावं लागणार आहे याचा फीडबॅक आम्ही पालकांना देणार आहोत. त्यामुळे ही परीक्षा महत्वाची आहे. आणि IIT JEE मध्ये आपण म्हणल्याप्रमाणे की इतका सिलेबस असला तरी माझे विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की तुम्ही निम्माच सिलेबस जरी मनापासून केलात तरी तुम्हाला 360 पैकी 180 मार्क मिळण्याची शक्यता निर्माण होते. आणि 360 पैकी 180 मिळणं ही फार मोठी गोष्ट झाली. पण साधारणपणे विद्यार्थी काय करतो, संपूर्ण अभ्यासामध्ये एक्सपर्ट व्हायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या हाती काहीच लागत नाही असं दिसतं. कारण मॅक्झिमम मुलांना मी मार्क्स बघतो 360 पैकी त्यांना 60च पडतात. ज्याची आपण इतकी उत्तम तयारी करून घेतो त्याला 360 पैकी 60 पडतात, म्हणजे उरलेलं 320 मार्काचं शिकवलेलं सगळं वायाला गेलं अशी अवस्था तयार होते. त्याच्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की अभ्यास तुम्ही थोडाच करा पण इतका चांगला करा की त्यातलं तुम्हाला सगळं यायला पाहिजे. जी मेडिकलला गोष्ट तीच IITला. आणि हे नेमकं तंत्रमंत्र आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या क्लासमध्ये द्यायचा प्रयत्न करतो. कारण मुळात हीच IIT परीक्षा मी 76 साली दिली होती. माझा ऑल इंडिया रँक पण चांगला होता. म्हणजे उगीच ज्याला IIT विषयी काही माहितीच नाही अशा माणसांना मार्गदर्शन करणं आणि ज्याने स्वतः परीक्षा दिली अशा माणसाकडून मार्गदर्शन घेणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. ज्याने ती परीक्षा जिंकलेली आहे तो नेमकं सांगतो की तुम्ही एवढंच करा. आणि आज विद्यार्थ्यांना त्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना 90, 92, 96 पडतात 10वीला म्हणजे तो नक्कीच हुशार आहे. फक्त त्याला 11वी, 12वी मध्ये शिकवणारे शिक्षक गोंधळ निर्माण करतात. त्यांना 11वी, 12वी स्टेट बोर्डाची थोडक्यात कशी शिकवावी, त्यांना पटकन CBSE बोर्डाकडे कसं घेऊन जावं, CBSE बोर्डाचा अभ्यास करता करता पटकन मल्टिपल चॉईस कडे कसं यावं, हे स्किल मुळात त्या शिक्षकात नसल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये येणं जड जातं आणि विद्यार्थी या परीक्षेचा बाऊ करतो. घाबरण्यासारखं काही नाही. 4पैकी 1 उत्तर बरोबर असतं. त्या उत्तरापर्यंत नेमकं कसं पोहोचायचं, कारण ह्या परीक्षेत तुमचं उत्तर कसं आलं कोणीही बघत नाही. तुमचं अबकडं बरोबर आहे की नाही, आणि चुकलं तर मात्र निगेटिव्ह मार्क्स पडतात. त्यामुळे गेस वर्कला त्यांनी आळा घातलेला आहे. पण मात्र सर आता तुम्ही बोलण्यात ना असं जाणवलं की मोजकाच अभ्यास करा पण तो प्रॉपर करा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जरी तुम्ही आता ही स्कॉलरशिप 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेत असलात तरी देखील जे आता पुढच्या वर्षी म्हणजे ही परीक्षा देणार आहेत नीटची, तर तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी देखील मोजकाच अभ्यास करणं आवश्यक आहे का? 9वी 10वीच्या मुलांच्या पर्यंत म्हणाल तर सिलेबस फारच वरवरचा आणि सोपा आहे. त्यांनी 9वी 10वी पर्यंत सगळं आत्मसात करायला हरकत नाही, कारण त्यांना जे काही 70, 80, 90 मार्क्स पडतील ते ठीक आहे. पण एकदा 11वी 12वीत आल्यावरती 12वीच्या एंडला मात्र तुम्हाला स्पर्धेला तोंड द्यायचंय. IIT सारख्या परीक्षेला 2.5-3 लाख विद्यार्थी बसतील आणि त्यातून फक्त ह्यांना 10,000च हवेत, किंवा नीटसाठी महाराष्ट्रामधून 2 लाख विद्यार्थी बसतील आणि 2200च सरकारी जागा आहेत. त्यामुळे तिथं मात्र खूप टफ फाईट आहे. त्यामुळे तिथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं बरं. आणि विद्यार्थ्यांना सांगायला जरी मला हे सोपं असलं की 50% वरतीच कॉन्सन्ट्रेट करा, तरी हे 50% नेमके कुठले, म्हणजे विद्यार्थ्यांना मुळात हेच कळत नाही की त्यांना काय येतंय आणि काय येत नाही. बरोबर आहे. त्यांना असं येतंय असं वाटतं, त्यात ते अपयशी ठरतात. त्यांना येत नाही कदाचित ते त्यांना येत असेल. त्यामुळे ते सुद्धा त्यांनी तज्ञ माणसातर्फेच माहित करून घेतलं पाहिजे की तू नक्की कुठल्या विषयात स्ट्रॉंग आहे. बरेचसे विद्यार्थी तर मला असे दिसतात की 10वीला 92-96 पडलेत पण त्याचे पाठे पाठ नाहीत.
ज्यांना पाढेपाठ नाहीत त्यांना एका मिनिटामध्ये गणित सॉल्व्ह करणं अजिबात कठीण होतं. जमणार नाही. बरोबर आहे. तिथून त्यांची सुरुवात व्हायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की या परीक्षेला एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे. ह्या परीक्षा अशा पूर्वी महाराष्ट्रात झालेल्या नाहीत. अजूनही महाराष्ट्रीयन विद्यार्थी बोर्ड पॅटर्न मधून बाहेर येत नाही. शिकवणारे बहुतेक शिक्षक त्यांनी बोर्ड पॅटर्नच शिकवलाय, पण त्यांनी स्पर्धा परीक्षा आल्यामुळे स्वतःला त्या स्पर्धा परीक्षेच्या कोच मध्ये स्वतःला कन्व्हर्ट करून घेतलंय. ते मूळचे तसे नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं. बरोबर. या परीक्षा सोप्या म्हणजे मला वाटतं की जेव्हा स्पर्धा परीक्षांचे जे तज्ज्ञ आहेत ते स्वतः त्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे सर, तुम्ही ब्रिलियंट्स अकॅडमी आज गेली अनेक वर्ष चालवत आहात आणि अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालनं खरं तर शिकून घेतलेले आहेत. आता ही स्कॉलरशिप जी परीक्षा आहे ती खास करून तुम्ही 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे, तर त्या परीक्षेचा एकूणच काय फायदा होणार आहे? या परीक्षेमुळे एक तर पालकांना आपला पाल्य कितपत पोटेन्शियल कॅरी करतो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने त्याचा एक त्यांना फायदा होईल. आणि नक्की काय केलं पाहिजे हे तर आम्ही त्यांना सांगूच, पण त्याच्याखेरीज मला असंही वाटतं की आज पालक ज्यावेळेला लाख लाख फी भरतात 11वी आणि 12वी मध्ये, एवढे पैसे खर्च करायच्या आधी आपण हा मुलगा खरंच त्या दृष्टीने जाण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे जर पालकांना वेळीच समजलं तर त्याचा त्यांना अधिक फायदा होणार आहे. कारण आज प्रत्येकाला फिया भरणं शक्य नसतं, कारण सगळ्याचीच लिव्हिंग कॉस्ट वाढत चाललेली आहे, सगळं कॉस्टली आहे. तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्याने नेमकं काय केलं पाहिजे की त्याने काही नेसेसरी IIT किंवा नीटच दिली पाहिजे असं नाही. त्याने जर राज्याची सीईटी दिली महाराष्ट्र राज्याची तर त्याला महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज उपलब्ध आहे, तोही पर्याय काही वाईट नाही. किंवा सीईटी जी राज्य सरकार घेतं मेडिकलसाठी त्यातून BHMS आणि BMS जागा भरल्या जाणार आहेत. ही जी नीट होणार आहे ती फक्त BDS आणि MBBS साठी. पण ज्या पालकांना वाटतं की माझा पाल्य खरोखर हुशार आहे आणि त्याने नॅशनल लेवलची नीट जिंकावी आणि त्यांना त्या 15% कोट्यामध्ये पण देशातलं कुठलंही मेडिकल कॉलेज मिळावं, अशा मुलांकरता आम्ही स्पेशल मेहनत घेणार आहोत. पण असे विद्यार्थी मिळणं सुद्धा कठीण आहे. मला माहितीये की पालकांची वणवण होते चांगला क्लास शोधण्याकरता, पण मी त्यांना हेही सांगतो की चांगले विद्यार्थी मिळवण्याकरता आमची सुद्धा वणवण होत असते, कारण आमचे विचार कॅरी करेल असा विद्यार्थी मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे. तपश्चर्या आहे. आणि जे लोक ही प्रोसेस एन्जॉय करतील विद्यार्थी वर्ग त्यांनाच यश मिळणार आहे. रडत कुथत किंवा ह्या परीक्षा होणार नाहीत, त्याने ते एन्जॉयच केली पाहिजे प्रोसेस. आणि ती एन्जॉय करण्याकरता चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे की जे आम्ही ब्रिलियंट्स मध्ये फुलफिल करतो. बरोबर. आणि अर्थातच आपले नंबर्सही डिस्प्ले झाले आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, पण आपण ब्रेक नंतर त्याचं उत्तर घेऊया, कारण की डॉक्टर होण्यासाठी नीट ही परीक्षा किती गरजेची आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. पण एका ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खरं तर नीट या परीक्षेविषयी IIT CET यासाठी लागणाऱ्या एकूणच मार्गदर्शनाबद्दल चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करता आहेत प्रोफेसर BG काळभोर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थात ब्रेकवर जाण्यापूर्वी सर मी विचारलं होतं की नीट ही परीक्षा डॉक्टर होण्यासाठी कितपत गरजेची आहे? MBBS आणि BDS होण्यासाठी तर नीट द्यावीच लागणार. आणि BHMS होमिओपॅथी BMS असे जे कोर्सेस नर्सिंग वगैरे आहेत त्याकरता महाराष्ट्र राज्याची CET ही 16 साली झाली. बरं. त्याचे तर काही नियम बदलले तर ते पुढच्या वर्षी आपल्याला समजेलच, पण MBBS आणि BDS व्हायचं असेल तर नीट आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये पालकांना अजून एक माहिती होऊ दे की नीट परीक्षेमध्ये तुमचा पाल्य जर 15% विद्यार्थ्यामध्ये आला, 100त 15 मध्ये आला, तर त्याला देशातलं कुठलंही वैद्यकीय कॉलेज जे सरकारी किंवा कॉर्पोरेशनचं आहे ते उपलब्ध होणार आहे. मला वाटतं देशातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये आपलं सिलेक्शन होणं ही इतकी मोठी गोष्ट आहे. पण मी जेव्हा 11वी 12वीच्या मुलांकडे बघतो त्यावेळेला मला त्यांना हे कळतं का, इथूनच मला सुरुवात होते की 11वी 12वीच्या मुलांना किंवा पालकांना आपला मुलगा देशातून पहिल्या 15%त आलाय आणि त्याला देशातलं कुठलंही प्रसिद्ध मेडिकल कॉलेज मिळणार आहे ही भावनाच किती उच्च प्रतीची आहे. पण मुलांनी अजून त्या गोष्टीकडे म्हणावं असं लक्ष दिलेलं नाही असं मला वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांची अजूनही वृत्ती की आपल्याला महाराष्ट्रातलंच एखादं मेडिकल कॉलेज मिळावं एवढीच आहे. कधीही इथल्या लोकांनी असं परराज्यातलं मेडिकल कॉलेज घेतल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही. पण मला असं खूप वाटतं की नुसता नीटचा अभ्यास करू नका, नीट परीक्षेमध्ये आपण पहिल्या 15% मध्ये येणार या जिद्दीने अभ्यास करा. ते सोपं आहे, ते एन्जॉयबल आहे, ते करता येतं. घरोघर जे विद्यार्थी मेडिकलचा आणि IITचा अभ्यास करतायत त्यांच्या मुलामध्ये आणि पालकामध्ये काही वाद होत असतील, ते मूल जर म्हणत असेल मला हे झेपत नाही, तर मला वाटतं तुम्ही जरूर एकदा येऊन भेटा. कुठेतरी काहीतरी चुकतंय, नेमकं काय पनिशमेंट सारखं असं काही नाहीये. किंवा मला IITचा अभ्यास करायला लागतो, मी कसा करू, मला नीटचा अभ्यास करायला लागतो, हे बर्डन कशा करता वाटतं? तुम्ही प्रूव्ह करताय की आय एम समबडी, मला काहीतरी येतंय, आय एम अमॉंग द फ्यू
गिफ्टेड स्टुडंट असं तुम्ही प्रूव्ह करताय तर डू इट विथ अ प्लेजर असं माझं मत आहे. आणि तुम्हाला गायडन्स करायला चांगले लोक उपलब्ध आहेत ना. फक्त तुमचं मार्गक्रमण करणं मात्र तुमचं काम आहे. एखादी दिशा दाखवली की एखादं फिजिक्सचं एक्झाम्पल आणि एखादं तुम्हाला असं असं केलं पाहिजे हे जर एखाद्या चांगल्या मार्गदर्शनाने सांगितलं तर त्याने ती पाथ किंवा ती वाट स्वतः चाललं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठे दयामाया क्षमा नसते. तर अशी जी डिटरमाइंड मुलं आहेत किंवा डिटरमाइंड पालक आहेत की नाही माझा मुलगा देश पातळीवर जिंकला पाहिजे अशांकरता ब्रिलियंट्स अकॅडमी त्यांची वाट बघते अशा विद्यार्थ्यांची. या ठिकाणी कुठेही मॉनिटरी बर्डन येत नाही किंवा पैशाचा प्रश्न नसतो. कारण आम्ही अशा विद्यार्थ्यांची वाट बघतोय की ज्यांना नॅशनल लेवलला जिंकायचंय. IIT मध्ये माझा ऑल इंडिया रँक फर्स्ट येतो ही तुम्हाला आयुष्यभर आनंद देणारी घटना आहे. पैसा पाणी मान मरादब नंतरच्या गोष्टी आपोआप येतात. पण आधी तुम्ही हे करा. उद्दिष्ट साध्य करणं आवश्यक आहे. आणि नेमकं काय होतं आपल्याकडे की 11वीचा विद्यार्थी वर्षभर फारसा काही सिरियसनेस कॅरी करत नाही आणि 12वी मध्ये त्याला हे सगळं करायला बर्डन येतं. कारण स्टेप अशा आहेत की 12वीचा स्टेट सिलेबस शिका, नंतर 12वीचा CBSE सिलेबस माहित करून घ्या, 11वीचं पण सगळं लक्षात ठेवा आणि ही 3 तासाची मल्टिपल चॉईस द्या. हा खरोखर जर नीट अभ्यास नाही केला तर अवघड परीक्षा आहे. तुमचा मार्ग चुकला तर अवघड परीक्षा आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित त्याच्यामध्ये एंट्री केलीत तर एन्जॉयबल आहे. ती सोपी पण होते. खरंय. अर्थातच बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी थोडासा कन्फ्यूज असतो आणि अशा वेळेस तुम्ही स्कॉलरशिप ही परीक्षा जी आयोजित केलेली आहे ती फार महत्त्वाची आहे. एकूणच आपण बघितलं तर साधारणतः 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नेहमीच मार्गदर्शन करत आलेले आहात आणि आता खरं तर ऍडमिशन प्रोसिजर पण सुरू होणार आहे कोचिंग क्लासची. त्याबद्दल काय सांगाल? ऍडमिशन्स आमच्या सुरूच आहेत. डिसेंबर महिन्यामध्येच आमच्या जून मधल्या ऍडमिशन्स होतात. तर बऱ्याचशा परगावच्या पालकांना विद्यार्थ्यांना चिंता असते की पुण्यामध्ये जाऊन आपला पाल्य कुठे राहील. तर त्याकरता आम्ही वसतिगृहाची पण सोय केलेली असते. मुलींचं वसतिगृह वेगळं आहे, मुलांचं वेगळं आहे. रिझनेबल रेट्स गुरुकुल पद्धतीने आहे. गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी आमच्या नजरेमध्ये जवळजवळ 12 तास असतो तो. त्याच्यामधले बराचसा वेळ 5 ते 6 तास त्याची सेल्फ स्टडी असते आणि 6 तास त्याला कोचिंग असतं. त्याच्यामध्ये 3 तासामध्ये बोर्डाचं कोचिंग असतं, 3 तासामध्ये IIT किंवा नीटचं कोचिंग असतं. अतिशय सुंदर पद्धत आहे आणि विद्यार्थी घडतो या प्रोसेसमध्ये. आणि त्याचे इतर जी काही सुखदुःख आहे, डिप्रेशन आहे, त्या ठिकाणी पण त्याला खूप चांगल्या सरांचा सल्ला मिळतो, काउन्सिलिंग होतं आणि खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थी पुढे पुढे जात राहतो. त्यामुळे गुरुकुल पद्धतीचा पण पालकांना फायदा आहे. पुण्यात राहायला जेवायला कुठे जायला लागेल किंवा मेसची सोय आहे का हे प्रश्न नाहीत. प्रश्न फक्त आहे की तो मुलगा डिटरमाइन आहे का, त्याने ठरवले का हे करायचं म्हणून, तो तेवढा जिद्दी आहे का. आणि पालकांना सुद्धा ऑल इंडिया जिंकणं म्हणजे काय हे पालकांनी सुद्धा एकदा नीट समजून घ्यावं, विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं. आणि तसं जर त्याची तयारी असेल तर मात्र ब्रिलियंट्स मध्ये येण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि त्या विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे आम्हालाही खूप सुखद आणि चॅलेंजिंग असतं. त्यामुळे पालकांनी जरूर याचा विचार करावा की गुरुकुल पद्धतीमध्ये 11वी-12वी मध्ये कसं करता येईल. म्हणजे थोडक्यात ज्या पालकांना आपल्या मुलाला ब्रिलियंट करायचं असेल त्यांनी ब्रिलियंट्स अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट IIT CET साठी स्कॉलरशिप परीक्षा ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय. प्रोफेसर BG काळभोर आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन करतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, आजच जागे व्हा हा संदेश नेमका कितवीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे? खरं तर आजच जागे व्हा हा कुठल्याही विद्यार्थ्याला लागू पडणारा संदेश आहे. कारण जागे व्हा मध्ये एक प्रकारची जागृती आहे किंवा एक अवेअरनेसचा भाग आहे. विद्यार्थी जर अवेअर झाला की मला काय करायचंय तर त्याची वाट नक्कीच चालू शकतो. पण तो जर गोंधळाच्या अवस्थेत राहिला असेल तर त्याच्यातून काहीच होणार नाही. त्यामुळे खरं तर 10वी-12वीच्या मुलांकरता आपण स्कॉलरशिप परीक्षा कंडक्ट करतोच आहे. पण 8वी, 9वी, 10वीच्या मुलांनी सुद्धा स्वतःला जज करण्याकरता व्हिजिट केली ब्रिलियंट्स अकॅडमी तर त्यांची पण आम्ही टेस्ट घेऊन त्यांना सांगू शकतो की तुम्ही कितपत आहात. मुख्यतः 10वी-12वीच्या मुलांनी अप्रोच व्हावं कारण त्यांची नीड फार अर्जंट आहे की त्यांना लगेच 11वीत प्रवेश करायचा आहे किंवा 12वीतल्या लोकांना क्रॅश कोर्सला बसायचंय. तर 12वीचे विद्यार्थी जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना जसं वाटत असेल की आपण वर्षभर काहीच केलं नाही किंवा आपलं चुकलंय तर त्यांच्याकरता आमचा 7 मार्चच्या दरम्यान एक क्रॅश कोर्स सुरू होईल 12वीसाठी. जे मुलं आता 12वीत आहेत त्यांची बोर्डाची परीक्षा संपली की ते निवांत असतात, त्यांना 2 महिने वेळ मिळतो. त्या क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा 2 महिन्यामध्ये आपण अख्खा 11वी-12वी सेंट्रल बोर्डाचं किंवा CBSE बोर्डाचं कव्हर करून त्यांची मल्टिपल चॉईसची आपण खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतो. पण त्या जागा खूप मर्यादित असतात. त्यामुळे 12वीतल्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब अप्रोच झालं तर त्यांचं ते क्रॅश कोर्सचा प्रॉब्लेम मिटू शकतो किंवा त्यांची सोय होऊ शकते. त्यांची पण राहण्या जेवणाची सोय आपण करतो. पण 10वी आणि 12वीच्या मुलांनी मात्र स्कॉलरशिप परीक्षेकरता जरूर यावं आणि 8वी, 9वी, 10वीच्या मुलांनी फ्युचरमध्ये आपल्याला कसं करता येईल त्याकरता प्लॅनिंग करावं. आणि खरं तर हा
जागृतीचा जो माझा प्रश्न आहे तो असं मला वाटतं की पहिलीपासून विद्यार्थ्यांनी आपल्याला काय व्हायचंय हे फोकस केल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे मला मात्र तेवढंच विद्यार्थ्यांना त्या वयात तितकंसं समजत नसतं, पण तेव्हा पालकांनी देखील त्याकडे जरा थोडंसं लक्ष घातलं, काय कल आहे मुलांचा, तर नक्कीच फरक पडू शकतो. अगदी अगदी पालकांनी जरूर लक्ष घालावं. साधारणपणे आपल्या वृत्ती अशी असते की 9वी पर्यंत सगळं अलबेल असतं, म्हणजे व्यवस्थित असतं. 10वीला बोर्ड परीक्षा आली की आपण टेन्शन मध्ये येतो. बऱ्याचशा पालकांच्या मनामध्ये अजून बोर्ड परीक्षाच घर करून बसली, पण त्यांना हे माहित नाही की बोर्ड परीक्षेवरती आता काही प्रवेश अवलंबून नाही, सगळं सीईटी आणि नीट आणि IIT वरती आहे. आणि ह्या परीक्षा 10वी 12वी सारख्या सोप्या नाहीत. त्याच्यामध्ये 3पैकी 2 करा असलं काही नसतं. त्याच्यामध्ये गेल्या प्रॅक्टिकली विचार करणं आणि थोडंसं ऍप्लिकेशन्स आहेत, ऍप्लिकेशन सुद्धा पालकांना लवकर समजत नाही. आणि मला तर वाटतं की पालकांनी काहीही गोंधळाची अवस्था असेल तर पुण्याला ब्रिलियंट्स मध्ये अप्रोच व्हा. आम्ही त्यांना मोफत मार्गदर्शन देऊ अशा गोष्टीविषयी. पण गोंधळाचं काही कारण नाही, नक्की यश मिळवता येतं. आणि नक्कीच यश मिळवता येऊ शकतं, कारण की ब्रिलियंट्स अकॅडमी अशी संस्था गेले अनेक वर्ष खरं तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आली आहे. ज्यांना कोणाला ह्या स्कॉलरशिपला बसायचं असेल तर नंबर्स खाली डिस्प्ले झालेले, ते नक्की जरूर संपर्क साधू शकता सरांशी. आणि सर, वेळ संपल्यामुळेच आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.